महादेवी हत्तीणीला आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आता मध्यस्थी करणार आहेत। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक देखील तयार करणार असं देखील फडणवीसांनी सांगितलंय। मठानं याचिका दाखल करावी, सोबत सरकार देखील याचिका दाखल करेल अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। महादेवी हत्तीण परत आली पाहिजे हीच सर्वांची इच्छा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात। हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा। नांदणी मठानं एक याचिका दाखल करावी, सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल। रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत देखील सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठाच्या सोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। सह्यांची मोहीम आम्ही देशामध्ये राबवली। परवा लाखोंचा मोर्चा कोल्हापूरमध्ये झाला आणि यानंतर सरकारला जाग आली आणि आज एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये सरकारनं पॉझिटिव्हली आमची बाजू सुप्रीम कोर्टात मानू अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की वन खात्यानं यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी। 2023 साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे। तो हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओ दाखवावेत, ते व्हिडिओ दाखवावेत। तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे। मग आमचे हत्ती मारण्यासाठी तिथं नेत आहे काय? आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं। आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही। आम्हाला आमचा